नुकत्याच पार पडलेल्या कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शाहू आघाडीला आलेल्या यशाबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सत्ता, साधन आणि संपत्ती यासारखे कोणतेही माध्यम हातात नसताना सुद्धा जनतेने आम्हाला दिलेली भरघोस मते ही आमच्या यशाची अत्यंत जमेची बाजू आहे। त्याबद्दल मी जनतेला ही मनापासून धन्यवाद देतो आणि मी कागलच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनागोंदी, मनमानी, भ्रष्ट कारभाराला आणि सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या कारभाराला त्यांचा लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आम्ही विरोध करत राहू आणि दिलेल्या मताच्या रूपातील विश्वास सार्थ ठरवून कोणत्याही चुकीचा प्रकार होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊ आणि कागलच्या स्वाभिमानी जनतेचा आवाज उठवत राहू एवढेच आश्वासन आम्ही शहरातील जनतेला देत आहोत। जय हिंद, जय भारत। प्रवीणदादा गुरव, माजी नगरसेवक, कागल नगर परिषद, कागल प्रतिनिधी संदीप हजारे। नुकत्याच पार पडलेल्या 2025-26च्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शाहू आघाडी या दोघांचेही मी निवडून आलेल्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सत्ता, संपत्ती, साधन अशापैकी कोणतंही हे आमच्या हातात नसताना कागल शहरातील जनतेने दिलेले आम्हाला भरघोस मते विचारात घेता त्यांची मते आम्ही इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा सत्तेमध्ये असलेले नगरसेवक आणि सत्ताधारी पक्ष यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरकारभार, अनुचित अनागोंदी कारभार आणि भ्रष्ट कारभार होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन त्यांना वेळोवेळी त्याचा जाब विचारत राहू आणि इथून पुढच्या काळामध्ये जे जे भ्रष्ट काय कारभारी अधिकारी असतील त्यांना योग्य प्रकारचा अशा प्रकारचा धडा शिकवू एवढंच आश्वासन मी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला दिलेल्या मतदारांना आणि कागलच्या जनतेला आश्वस्त करतो आणि मी इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत।